त्याची पुत्र व कन्या म्हणून, त्याचे दास व दासी म्हणून आता आपण ओळखले जात आहोत. प्रेज द लॉर्ड. आनंद आहे की नाही? 40 दिवस आपण उपवास केलेला आहे. अनेकांनी सिरियसली 40 दिवस उपवास केलेला आहे आणि त्या उपवासाच्या द्वारे प्रभूने त्यांना आणखीन जवळता बहाल केली. प्रेज द लॉर्ड. आणखीन जास्त सहभागिता आणि फेलोशिप बहाल केलेली आहे. जवळ तुम्ही आलेला आहोत, तर आता हा समय आलेला आहे महत्व, आणि त्यासाठी आपण पाळणं अतिशय गरजेचं आहे. कारण की वचन काय सांगतात, जे पूर्वी तुम्ही दूरचे होतात, आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आता जवळचे झाला आहात, जवळचे झालेला आहात. हो प्रियांनो, फार महत्वाचे आहे की तुम्ही आणि मी जवळचे म्हटल्यानंतर काय, अनेकदा आपल्याला ही गोष्ट दिसून येते की आम्ही प्रभूमध्ये वाढत असताना जवळचे हे नातं जे आहे, त्या नात्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला एक गोष्टीची जाणीव होते की अनेकदा जवळचे लोक फसून जातात. कारण की आता आपण ज्या विधीकडे जाणार आहोत तिथे 12 शिष्य सर्वजण जवळ बसले होते, बरोबर आहे. येशू ख्रिस्त मध्ये आणि 12 शिष्य बाजूला होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांच्याकडे बघून म्हणतो, एक जण मला धरून देणार आहे, एक जण मला त्या वधस्तंभापाशी नेण्याकरता शत्रूंच्या हाते मला धरून देणार आहे. जवळचा व्यक्ती अशा प्रकारे फितूर होऊ शकतो का? जवळचा व्यक्ती तुम्हाला आणि मला अशा प्रकारे धरून देऊन आम्हाला त्या मृत्यू पाशामध्ये ढकलू शकतो का? तर आपण म्हणणार नाही पाळत. परंतु आम्हाला ही बाब स्पष्ट दिसून येते की जवळच्या लोकांनी अनेकदा घात केलेला आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील दिसतं, आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या मिनिस्ट्रीमध्ये देखील दिसून येतं. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी जेव्हा काही लोक आले आणि ते म्हणत की प्रभू येशू ख्रिस्त, तुझी आई, तुझ्या बहिणी आणि तुझे भाऊ बाहेर वाट बघत आहे, तेव्हा येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझी बहिणी? जे माझ्या आज्ञानुरूप माझ्या वचनात चालतात तेच माझे आई, तेच माझी बहीण आणि तेच माझे नातलग. प्रेज द लॉर्ड. कोणाला नाकारलं प्रभू येशू ख्रिस्ताने? सख्य रक्ताचे नाते जे जवळचे होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्त दूर लेटत असताना कोणाला त्याने जवळ केलं? त्या शिष्यांच्या द्वारे तुम्हाला आणि मला जवळ केलं. आणि अशा अवस्थेमध्ये तो एक शिष्य जो आहे तो नुसता एकच नाही आहे, आता आपण पुढे बघणारच आहोत, तो एकच नाही परंतु सर्वच शिष्य फितूर झालेले आपल्याला दिसतात. आपण यहुदा करतो, परंतु सर्वांनाच फितूर होताना आपण बघत आहोत. ते प्रभू येशू ख्रिस्ताकडून धरून देणाऱ्यापैकी, आणि ते पण पैसे घेऊन धरून देणाऱ्यापैकी झाले. आणि यावरून आम्हाला एक बात लक्षात येते की जगामध्ये रक्ताचे नाते जे आहे त्यापेक्षा देखील एक नातं महत्वाचं आहे. परंतु ते नातं जर सहभागितेच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे जर दृढ केलं गेलं नाही तर ते नातं देखील फसवं असू शकतं. आज तुम्ही आणि मी या चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये जे येत आहोत ते तुम्हाला आणि मला येशू बोलावत आहे म्हणून येते. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब इथे काहीतरी तुम्हाला इमोशनली सांगतात किंवा पाळक साहेब रडगाणं गातात, पाळक साहेबांना खुश करण्यासाठी किंवा कमिटीला खुश करण्यासाठी तुम्ही येत नाही. तुम्ही कोणासाठी येत आहात? प्रभू येशूसाठी. प्रेज द लॉर्ड. कारण की आशीर्वाद, संदेश आणि सर्व प्रकारच्या बरकत त्या येशूने तुम्हाला आणि मला द्यावायच्या. इथे कमिटी असो किंवा आम्ही हे मध्यस्थ आहोत. परंतु जर मध्यस्थानी जे याजक वर्ग जर कच्चे आहे किंवा आपण म्हणूया की ते फितूर आहे, तर पुढे जे मेंढर आहे, जे मंडळी आहे, त्यांना विखरून जाण्यात जास्त वेळ लागत नाही. आणि त्यासाठी दोन्ही बाजू भक्कम असणं गरजेचं आहे.
दोन्ही बाजू मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण मौंदी गुरुवारच्या या रविवारी आपण येतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांचे पाय देतो, तेव्हा मोठ्या मनाने पेत्र म्हणतो की तू माझे पाय धुवायचे नाही, कारण की माझी पात्रता नाही. एवढं निश्चित त्यांना कळत होतं. परंतु काही समयाच्या नंतर, काही तासाच्या नंतर तोच पेत्र जेव्हा त्याच्या जीवावर बेततं तेव्हा म्हणतो त्याची आणि माझी ओळख नाही, मी त्याला ओळखत नाही. जेव्हा सोटे घेऊन आणि तलवारी घेऊन जेव्हा त्याला धरायला, प्रभू येशू ख्रिस्ताला धरायला जेव्हा सैनिक येतात तेव्हा सर्व पळून जातात, सर्व पळून जातात. एक तर पेत्र उडतो, तोही पळून जातो. आणि अशा अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा एकटा राहतो आणि एकटा तो त्या ज्या वधस्तंभाच्या क्लेश आणि त्या संकटाला सामोरे जातो. आणि आज मी तुम्हाला आणि प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्ती जगात एकटा येतो आणि एकटाच त्याला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. येस, ह्याचा अर्थ नाही की आपण नातेसंबंध स्थापित करू नका. ह्याचा अर्थ नाहीये की तुम्ही आणि मी ते रिलेशन किंवा फेलोशिपवर विश्वास ठेवणे. येस, ते देखील महत्वाचं आहे. परंतु लक्षात ठेवा, कदाचित आईला आपल्या तानेला बाळाचा विसर पडेल, परंतु मी तुम्हाला कधी देखील विसरणार. हे कोण म्हणतं? बाळक साहेब म्हणतात का? नाही, हे देवाचं अभिवचन आहे. आणि त्यामुळे मनुष्याचे नाते म्हणूया किंवा जगिक रिलेशन म्हणूया किंवा वधस्तंभाच्या पाशी जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या बद्दल देखील जर आपण बघितलं तर आपल्याला एक बाब स्पष्ट दिसते की मनुष्याच्या प्रीतीबद्दल, मनुष्याच्या विश्वासाबद्दल कुठेतरी अनेकदा संशय निर्माण होतो की खरोखर हा माझा साथ देईल किंवा नाही. परंतु मला सांगू द्या, या जीवनामध्ये देखील आणि जीवनाच्या नंतर देखील एक हात आहे ज्याचा साथ सदतीत तुम्हाला लागेल आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थोमाला त्याने आपले हात दाखवले. थोमा, हे बघ हात, ही बाग माझी खुशी. तू अविश्वासणारा नको, तो तू विश्वासणारा हो. आता आपण ईस्टरच्या दिवशी यावर अनेकदा संदेश ऐकतच असतो. या हातामध्ये जे घाव आहे, या हातामध्ये जे काय तुला छिद्र दिसत आहे, ते तुझ्यासाठी मी सहन केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. संत पौल देखील म्हणतो की जर मी कशाचा अभिमान बाळगल तर वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगल. आणि मला कोणी त्रास देऊ नये, कारण की मी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या खुणा धारण करून जगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब फार महत्वाचं आहे. जे आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या विधीला महत्व देतात, ते कधी देखील प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जाऊ शकत नाही. येशू तर दूर जातच नाही, तो तर तुम्हाला जवळ घेतच, परंतु आम्ही त्याच्यापासून दूर जातो. आणि त्यामुळे आज जे पहिलं वचन मी वाचलेलं आहे की आता तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताचे योगे जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता हे होणार तरी काय? असं काय आहे? त्यामध्ये विशेषतः हीच आहे की जगामध्ये मनुष्याला त्याच्या जीवनापेक्षा कोणती पण गोष्ट प्रिय नाही. हे शिष्य का पळाले होते? त्यांना भीती वाटली, मरून जाऊ आम्ही किंवा आम्ही धरले जाऊ किंवा आमचा छळ होईल. पेत्र का फितूर झाला? ते देखील भाषा. यहूदा इस्करियोत का देखील फितूर झालेला आहे? पैशासाठी आणि निश्चितच मान प्रतिष्ठा पदासाठी. हेच मनुष्य जे आहे जग व जगातल्या गोष्टी आणि विशेष करून दैहिक गोष्टी ज्याला शरीर आपण म्हणतो त्याच्यासाठी अनेकदा फितूर होतो. परंतु जे रक्ताने विकत घेतलेले लोक आहे त्यांची वैशिष्ट्य हे आहे की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने रक्ताचा शेवटला थेंब जाऊपर्यंत तो पित्यासाठी आणि पित्याने दिलेली जबाबदारीसाठी विश्वासू राहिला, त्याप्रमाणे त्याचे शिष्य जे रक्ताला अनुसरून जगतात ते देखील रक्त प्रभू येशू ख्रिस्तासाठी वाहण्यासाठी मागे पुढे बघत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे पवित्र शास्त्रामध्ये जुना करार आणि नवा करार जर आपण बघितलं तर अनेकदा अनेक धर्म हे सांगत असतात, विशेष करून या विधीच्या संदर्भात सांगतात की ख्रिस्ती धर्म हा रक्तरंजित धर्म आहे, ब्लडेड. कारण की सगळीकडे रक्तच रक्त दिसतं ह्यांना.
त्यामुळे सगळीकडे लालच लाल. पाळक साहेबांनी पण लाल घालून आलेले, लालम लाल सगळे. हे लाल कशाचं प्रतीक आहे? लाल रंग कशाचं दर्शक आहे? रक्त. हे रक्त काय ह्यांच्या धर्मामध्ये रक्त रक्त सगळीकडे करतात. एका बाजूला तर अहिंसेच्या गोष्टी करतात आणि दुसऱ्या बाजूला रक्तच रक्त पूर्ण पवित्र शास्त्रात भरलेलं आहे. तर हे का आमच्या जीवनामध्ये दिसून येतं? आणि ही बाब आजच्या दिनी तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की रक्त हा शब्द जर पवित्र शास्त्रातून नव्या कराराने जुना करारातून काढून घेतला, जो जवळजवळ 550 वेळेस आलेला आहे, तर पवित्र शास्त्रामध्ये तारण आणि देवाचं कार्य आणि देवाची सेवा आणि या सर्व गोष्टी हे शून्यात पोहोचून जातील. कारण की त्याला काहीच अर्थ राहत नाही. रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा नाही. रक्त सांडल्या वाचून तुम्हाला आणि मला शुद्धता नाही. आणि त्यामुळे हे रक्त जे आहे ते अतिशय मोलाचं आहे, महत्वाचं आहे. परंतु ते रक्त कोणतं रक्त पाहिजे? आमचं रक्त चालेल का? का नाही चालणार आपलं रक्त? का नाही चालणार आपलं रक्त? बकऱ्याचं रक्त चालतं, कोकऱ्याचं रक्त चालतं, प्राण्यांचं रक्त चालतं, मग आमचं रक्त का नाही चालणार? सांगा बरं. तेही रक्त आहे ना. त्या प्राण्याची किंमत काय असेल? फार तर फार 2000, 5000. कबूतर तुम्ही घेता तर 100, 200, 500 रुपयापर्यंत येईल. आपली किंमत तर करोडो रुपयाची आहे, पण आपलं रक्त नाही चालत तिथे. मग ते रक्त चालतं का बरं? सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? कारण की ते निष्कलंक आणि पवित्र रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला पापाचा स्पर्श झालेला नाही. ते प्राण्यांमध्ये आहे परंतु मनुष्यामध्ये नाही. आणि एकच मनुष्य या जगामध्ये होऊन गेलेला आहे, ज्याला वलांडण्याचा कोकरा म्हणून ह्या पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केला. त्याचं नाव काय होतं? प्रभू येशू. हा पहा जगाचा पाप हरण करणारा कोणाचा कोकरा? देवाचा कोकरा. आणि आज प्रियांनो, या संदेशाकडे तुम्ही आणि मी जात असताना या संदेशाकडे आपण गांभीर्याने घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की ही विधी तर दर महिन्याला होते, परंतु ही विधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दररोज होण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही म्हणा की पाळक साहेब आमच्याकडे तुम्ही येणार का दररोज आम्हाला ती विधी द्यायला? नाही प्रियांनो, आम्हाला ती विधी त्या वधस्तंभाच्या द्वारे प्राप्त झालेली. ते वधस्तंभ तुमच्या आणि माझ्या जीवनाचं सेंट्रल किंवा मध्यवर्ती स्थान असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे संत पौल म्हणतो की जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहे, परंतु मी कशाचा देखील अभिमान बाळगणार नाही. माझा अभिमान आहे येशू का लहू आणि त्या वधस्तंभावर येशूने केलेलं कार्य. हे माझ्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण इथे एकत्र आलो असताना आज आपण त्या संदेशाकडे जाऊया. आणि मौंदी या शब्द हा माउंटम हा शब्दापासून आलेला आहे, जो लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे आज्ञा. काय त्याचा अर्थ? आज्ञा. बोला आज्ञा, आज्ञा, आज्ञा. प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वाची आज्ञा ह्या समय दिली की ही विधी माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. ही आज्ञा जी होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने या समय दिलेली आहे. त्यामुळे लॅटिन भाषेमध्ये जो शब्द वापरला गेला त्याच्याच मधून हा मौंदी शब्द मराठीमध्ये देखील आहे, इंग्लिशमध्ये देखील आहे. मौंदी थर्सडे म्हणतो आणि तो तुमच्या आणि माझ्या समोर आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या दिनी एक विशेष आज्ञा केलेली आहे आणि ती आज्ञा निरंतर 2000 वर्षापासून प्रत्येक मंडळी पाळते. प्रेज द लॉर्ड. ती कॅथलिक पंथ असो की प्रोटेस्टंट पंथ असो, प्रत्येक जण या विधीला पाळत असतो. त्या नुसतं मौंदी गुरुवारी नाही तर आपल्याला या विधीच्या बद्दल जर बघितलं तर आमच्या समोर पंच हाऊस चर्च आहे, तिथे दररोज सकाळी असते ही विधी. 365 दिवस आहे. सकाळी 6:15 तुम्ही जा, बरोबर बेल वाजल, तुम्हाला विधीला सामोरे जाण्याकरता तिथे संधी लाभते. काही चर्चेसमध्ये दर रविवारी आहे, काही चर्चेसमध्ये महिन्यातून एकदा आहे. त्यापैकी आपण देखील आहोत की महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण या विधीला सामोरे जातो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या विधीला जात असताना जसं सन्मानी पाळक साहेबांनी सांगितलं की आम्हाला तयारीची गरज आहे.
आम्हाला तयारीनिशी येण्याची गरज आहे, कारण की आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असं दिसतं. वचन वाचत असताना लूका वर्तमान 22वा अध्याय आणि 7 आणि 8 वचन वाचा. बलांडणाचा यज्ञ पशु ज्याला समर्पण करायचा होता, आणि अशा समय तो बेखमीर भाकरीचा दिवस जवळ आलेला आहे. 8वं वचन. आणि तेव्हा पेत्र आणि योहान जे जवळचे असे शिष्य होते, त्या दोघांना त्यांनी म्हटलं की तुम्ही जाऊन वलांडणा सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही त्याची तयारी करा. आणि आपण देखील इथे बघतो की आपल्या मेज तयार आहे, त्याची तयारी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही तयारी करत असताना प्रभू येशू ख्रिस्त देखील या वचनामध्ये आपल्याला सांगतो की हे शेवटलं त्याचं भोजन आहे. आणि यानंतर वचन वाचूया, 18 वचन, 22-18. देवाचं राज्य येईपर्यंत मी या द्राक्ष वेलाचं उपज यापुढे पिणार नाही. कोण नाही पिणार? कोण नाही पिणार? मग कोण पिणार आहे? कोण पिणार आहेत? येस, मंडळीसाठी ती हवी. हे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की तुम्हाला आणि मला ही विधी जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत पाळायची. मेल्यानंतर ही विधी होत नाही. आणि मी वारंवार अनेकदा ही गोष्ट सांगतो की अनेक लोकांना असं वाटतं की पाळक साहेब या ना जरा, ICU मध्ये आहे, शेवटला क्षण आलेला आहे, कधी देखील आता श्वास थांबल, डॉक्टरने म्हटलं 24 तास उरलेले आहे, प्रभुभोजन विधी द्या त्याला, प्रभुभोजन विधी द्या तिथे. मग पाळक साहेब पण आता कसं, आता विधी पवित्र विधी आहे ती पाळावी. परंतु अनेकदा प्रश्न हा विचारला जातो, चर्चमध्ये जेव्हा विधी चालले, भाऊ तू कधी आला नाही, बहिणी तू त्याला काही महत्त्व जाणलं नाही, त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळ नव्हता, त्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाची तुला ओळख नव्हती. आता मी ही विधीच्या द्वारे तुला ते प्रभुभोजन देऊन तुझ्या कोणत्या जीवनामध्ये काय विशेष घडून येईल असं वाटतं का तुम्हाला? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हा जो शेवटल्या दिवसात आलेला आहे, उद्याच्या दिवशी तो वधस्तंभावर जाणार आहे, अशा समय या विधीच्या द्वारे काय करत होतो? तो म्हणतो की आता ही शेवटली विधी आहे, शेवटला समय आलेला, परत मी करणार नाही. परंतु एक समय येणार आहे की परत एक बार संधी मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस किती जण होते त्या विधीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर? सांगा बरं, किती जण होते? 12 शिष्य होते. ऍक्च्युअली प्रभू येशू ख्रिस्ताचे 70 आणि कुठे कुठे 72 शिष्य लिहिलेले आहे, परंतु येशूने 12ला संधी दिलेली आहे आणि ते 12 शिष्यच पुढे प्रेषित झालेले आहे. बाकीचे शिष्य ते शिष्यच राहिलेले आहे. त्यांची पण काही आपण हे नाही म्हणणार की ते शिष्य, त्यांनी देखील मोठी सेवा केलेली, परंतु प्रेषित हा सन्मान जो आहे यहुदाच्या नंतर मत्थायाला मिळालेला आहे, तो 12वा शिष्य झालेला आहे. अशा प्रकारची त्यांनी सेवा केलेली आहे. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर तोडून, प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर त्या द्राक्षरसामध्ये बुडवून जेव्हा यहुदाच्या मुखामध्ये घातली व इतर शिष्यांना दिली, तर किती आशीर्वादाचा क्षण होता. प्रेज द लॉर्ड. इथे आम्ही पाळक साहेब किंवा चर्चचे एल्डर्स किंवा आपले सन्मानी पाळक वर्ग तुमच्या हातामध्ये भाकर देतात, तुमच्या हातामध्ये द्राक्षरस देतात की नाही? आणि आपण अतिशय आदरपूर्वक, आपण अतिशय सन्मानपूर्वक, आपण भीत आपण अतिशय पवित्रपणे त्याचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. करतात ना? हा, कधी कधी मला डाऊट येतो काय काय लोकांच्या बद्दल, परंतु हरकत नाही. हे घाबरत असा हात थरथर नाही करायला पाहिजे, हे अंतकरण थरथर व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हात काय घेतल्यानंतर पण थरथर करतात काय लोकांचे हात. आपण बघतो काय लोकांचे हात थरथरच करत राहतात कायम, ते कायमच घाबरलेले असतात असं नाही, ते काहीतरी घेतात त्यामुळे थरथरी असतं त्यांच्या जीवनामध्ये. आपलं हृदय आणि आपलं अंतकरण हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर कंपानमय होणं, त्या समोर भय बाळगून त्या गोष्टी करणं गरजेचं. का? कारण की ही विधी आणि हा देव पवित्र नव्हे तर परम पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी ही विधी प्रस्थापित केलेली आहे आणि त्या विधीला मी सामोरे जात असताना त्या विधीचं महत्व मला कळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर महत्व कळालेलं आहे
त्यामुळे त्या विधीला सामोरे जात असताना मला थोडासा संशय येतो. काही लोकांचा बाळासाहेब नाही हो, आज तयारी झाली नाही, मी नाही घेत. पवित्र शास्त्रामध्ये देखील आता थोड्या वेळाने मी म्हटलेलंच आहे की ज्यांची तयारी झाली त्यांनी आपल्यावर दंड ओढून घेऊ नये, म्हणून स्वतःला आवरावं, है ना. आता हे थोड्या वेळानंतर मी हे बोलणारच आहे पवित्र शास्त्रातून. प्रियांनो, या विधीला, या पवित्र विधीला अतिशय सन्मान देण्यात आलेला आहे. परंतु ही विधी आहे हे लक्षात ठेवा, स्मरण आहे हे लक्षात ठेवा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त इथे परत एक वार म्हणतो की देवाचं राज्य पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. परंतु एक दिवस येणार आहे की ज्या 12 शिष्यांच्या बरोबर तुम्ही आणि मी देखील बसणार आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आपण या विधीच्या द्वारे प्रभू येशू बरोबर या विधीला सामोरे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, आज आपण इथे गुडघे टेकत आहोत. आज आपण प्रभूच्या या डोळ्यासमोर प्रभूचं चित्र आणि वधस्तंभ समोर डोळ्यासमोर आणतो आणि आपण एक याजकाच्या द्वारे या विधीचं ग्रहण करतो, या विधीला पूर्णतेस आणतो. परंतु एक वेळ येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की यानंतर मी तुमच्या बरोबर ही विधी घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते लोक कितीतरी धन्य जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्या विधीला सामोरे जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु ही बाब देखील लक्षात ठेवा की विधी घेतला म्हणजे डायरेक्ट स्वर्गामध्ये एंट्री, असं जर आपण समजत आहात तर कुठेतरी स्वतःला फसवून घेत आहात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अनेक जणांची तयारी नसते, ते घेतात विधी कारण की मनाला समाधान वाटतं. परत एकदा पुढच्याच वर्षी पाळकसाहेब सारखं म्हणतात, काय माहित परत येतं की नाही, काय माहित परत प्रत्येक संदेशमध्येच पाळकसाहेबाचा डायलॉग असतो. त्यामुळे जाऊ दे बाबा, घेऊन टाका, कशाला उगाच, माहित नाही खरोखर पाळकाचं साहेबांनी खरंच म्हटलेलं खरंच घडलं तर काय, है ना. आणि अशा प्रकारे आपण ती विधी घेतो. परंतु प्रियांनो, लक्षात ठेव, यहूदा इस्करियोतने देखील तो घास प्रभूच्या हातून घेतला, प्रभूच्या हातून घेतला. परंतु तो विश्वासू नसल्यामुळे, तो फितूर असल्यामुळे तो बाहेर निघून गेला आणि बाहेर अंधकार होता आणि त्याने त्या येशूला, ज्याने त्याच्या मुखामध्ये घास भरवलेला आहे, त्याला धरून देऊन त्या मृत्यूपाशापर्यंत तो घेऊन गेलेला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की प्रभोजनाची विधी जी आहे ती अनेकदा तुमच्यासाठी आशीर्वाद, ब्लेसिंग, ते स्मरण, ते वधस्तंभ, त्याचे आशीर्वाद, अनेक गोष्टी घेऊन येत असताना देखील ही बाब देखील लक्षात ठेवा की या विधीच्या द्वारे अनेकदा तुमच्यामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारे कार्य बदल न घडल्यामुळे, आपण पूर्णपुरे येशू ख्रिस्ताचा स्वीकार न केल्यामुळे, आपण येशूच्या योजनेला आणि येशूच्या ज्या आमच्यासाठी जे काही ठरवलेलं आहे ते योग्य प्रकारे न पाळल्यामुळे काय घडतं? सैतान जात नाही, उलट सैतान तुम्हाला बाहेर घेऊन जातो. सैतान तर जात नाही, शुद्धता त्याचा लाभ मिळतच नाही, परंतु तो सैतान आणखीन खवळतो आणि तुम्हाला बाहेर घेऊन जातो. आणि मग यहुदाने काय केलेलं आहे? नेक्स्ट डे त्यांनी काय केलं? स्वतःचा जीवाचा घात केलेला आहे. कारण की तो म्हणतो, मी निर्दोष जीवाला धरून दिलेला आहे, मी निर्दोष जीवाला धरून दिलेलं होतं. आणि येशू ख्रिस्ताला देखील अतिशय वाईट वाटतो. तो म्हणतो की हा जर जन्मलाच नसता तर बरेच झाले असते, हा जन्मलाच नसता तर बरेच झाले असते. आज मी परत एक बार आपल्या सर्वांसाठी हा संदेश देत असताना ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला या जगामध्ये जन्म देऊन आज जीविताच्या भूमीवर ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी प्रत्येक जण निवडलेला आहोत. प्रेज द लॉर्ड. कशासाठी निवडलेला आहोत? त्या सियोन देशमध्ये जाण्यासाठी. कशासाठी निवडलेलं? ही विधी इथे घेत घेत एक दिवस तिथे देखील प्रभू बरोबर तुम्ही शेअर व्हावं, ही प्रभूची इच्छा आहे. परंतु प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे येशूच्या योजनेसाठी, येशूच्या सेवेसाठी जेव्हा समर्पित नाही, तेव्हा आम्ही ही विधी घेऊन देखील या विधी घेऊन देखील काय करून घेतो? त्या तारणाचा लाभ आणि त्याच्याद्वारे मिळणाऱ्या सार्वकालिक जीवनाचा लाभ घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आमचा नाश हा सुनिश्चित आहे. आणि यासाठी आज परत एक बार या विधीला आपण समोर जात असताना, या विधीच्या द्वारे
आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडून घेण्यासाठी आपण तयारी करत असताना मी परत एक बार आपल्याला हेच सांगू इच्छितो की प्रत्येकाने उपवासाचा हा समय घालवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती दिवस उपवास केला, कसा केला याबद्दल आता वेळ नाही, कारण की ते संपुष्टातच आलेलं आहे. आता तो पुढच्या वर्षीचा आहे. अनेक जण म्हणतात पाळक साहेब आता पुढच्या वर्षी नाही, पुढच्या आठवड्यापासून सुरू करा. मी अनेकदा काही लोकांना म्हटलं की अहो पाळक साहेब ना ते का 20 दिवस जमलं, पण ह्यानं शेवटी खूप चांगलं केलं, एकदम पक्का उपवास केला. म्हटलं चांगली गोष्ट. मग पण पाळक साहेब काय 20 दिवस करतो. म्हटलं पुढच्या 20 दिवस घे ना, होऊन जाईल 40 दिवस. काय 20 दिवस काय संपलं का तुझं जीवन? तू केलं ना 20 दिवस, आता चांगला झाला ना चॅम्पियन, चांगली तयारी आहे ना, चांगल्या मनाची तयारी झाली, घे आणखी पुढचे 20 दिवस. काय प्रभू येशू ख्रिस्त काय तुला क्रोध आणि शाप देणार आहे का? तर ही बाब आपण अनेकदा ह्या विधी आणि परंपरेकडे निश्चितच आपण बघतो की सर्व जग ठेवतं, मी पण ठेवतो, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांनो, ही बाब देखील लक्षात ठेवा, प्रभू तुमचं माझं अंतकरण बघतो. प्रेज द लॉर्ड. ते विधी आणि परंपरेकडे तो जात नाही. आणि त्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व शिष्यांच्याकडे बघतो आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्वांचे पाय धुतो. या उद्याला त्यांनी म्हटलं का तुझे पाय धुत नाही मी? त्यांनी पण धू दिले. धू माझे पाय बाबा, बघा, धू माझे पाय. कालच मी क्राइस्ट चर्च मध्ये संदेश दिला, त्यामुळे त्या मुद्द्याकडे मी जाणार नाही. ऐकला असेल अनेकांनी संदेश, ऐकला का तो संदेश? ऐका, युट्यूबवर तो संदेश आहे, जरूर ऐका तुम्ही तो संदेश. आणि क्राइस्ट चर्चमध्ये खूप लोकांना तो आशीर्वाद त्याच्याद्वारे प्राप्त झालेला आहे. तिथं माईक बरोबर काम करत नाही म्हणून मी आपला माईक तिथे नेलेला. हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळीचा माईक जोरात काम करतो आणि त्यामुळे तिथे त्या मंडळीला त्याचा लाभ मिळालेला आहे. जाऊ याच्या वचनाकडे. आणि त्यामध्ये आपल्याला आज असं दिसून येतं की इथे आज या सणाची स्थापना करत असताना या सणाची पार्श्वभूमी हीच आहे की वलांडणाचा सण, यामध्ये आज बेखमेरी भाकराचा सण आल्या समय प्रभू येशू ख्रिस्त त्या वलांडणाची आठवण करत होता. आणि त्या वलांडणामध्ये काय विशेष घडलं होतं की ते गुलामगिरी ओलांडून आता स्वातंत्र्याच्याकडे वाटचाल करत होते. आणि 10 पिढ्या पूर्ण झालेल्या होता. प्रथम पुत्र हा वधण्यात आलेला होता. आता फारो हा नमला होता. तो म्हणता तुम्ही जा. आणि ते निघालेले आहे. आणि निघाले असताना आपल्याला असं दिसतं की ते निघत असताना त्यांनी एक सण पाळलेला आहे, त्याला म्हटलेलं वलांडणाचा सण. या वलांडणाच्या सणाला निश्चितच आज देखील इस्रायलमध्ये अतिशय महत्वाचं आहे, कारण की हा वलांडणाचा सण ज्याला पासोवर म्हणतो आपण, तो त्यांचा स्वातंत्र्य दिन देखील आहे. 1948 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला माहिती आहे. परंतु या सणाच्या समयी त्यांना त्या गुलामगिरीतून परमेश्वराने सुटका दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर ते आपल्या राष्ट्राकडे म्हणजेच कनान देशाकडे वाटचाल करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे हा सण ते नियमित पाळत असताना या वर्षी देखील लाखो यहुदी लोक यरुशलेम मध्ये एकत्र होऊन प्रभू येशू ख्रिस्ताला तर त्यांनी होसन्ना होसन्ना म्हणत निश्चितच राजासनापाशी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आता या सणाच्या द्वारे तो राजासनाच्या वैभवाकडे नाही, तर वधस्तंभाच्या दुःखाच्या वैभवाकडे वाटचाल करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाप जी कदाचित अद्याप देखील शिष्यांना नीट कळाली नव्हती, आणि ती कळण्याकरता आणखीन स्पष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताने या विधीची स्थापना केलेली आहे की वलांडणाचा सण जो आहे तो यहुदी लोकांचा महत्वाचा सण आहे. परंतु आज यापुढे आता हा वलांडणाचा सण राहणार नाही, तर यापुढे हा सण जो आहे तो कोणता सण पाळला जाणार आहे? तो प्रभोजनाच्या विधीच्या द्वारे मोंदी गुरुवार म्हणून प्रसिद्ध होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस सर. आता यापुढे वलांडणाच्या समय जो वधलेला कोकऱ्याची गरज नाही, आता तुमच्या आणि माझ्यासाठी एक कोकरा वधस्तंभी जाणार आहे. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं मोडलेलं शरीर आणि सांडलेलं वधस्तंभावर रक्त ह्याला अनुलक्षून मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा, ही प्रभूने आज्ञा दिली. आणि आज्ञाला जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की त्यालाच आपण मोंदी असं म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट दिसून येत आहे की ह्या गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वतःला एक गुलाम म्हणून
एक दास म्हणून जगाच्या समोर सादर केलेला आहे. आणि ते करत असताना जसं म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे ना, आपल्याला दिसून येतं पवित्र शास्त्रामध्ये. ती चित्तवृत्तीमध्ये त्यांनी दासाच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाचे काय धुतलेले आहे? पाय धुतले. मग प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, काय म्हटलेलं आहे? जो स्वतःला श्रेष्ठ समजतो तोही कामाचा, जो स्वतःला नम्र करतो, इतरांची सेवा करतो, तो श्रेष्ठ होय. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय म्हटलं? यापुढे तुम्ही देखील असं नम्र व्हा, तुम्ही देखील नम्र व्हा. मी तर राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून तुमचे जर पाय धुतो, तर तुम्हाला देखील येणाऱ्या दिवसामध्ये तशा प्रकारची नम्रतेची सेवा करायला हवी. आणि त्यामुळे ख्रिश्चनिटीमध्ये एक आणखीन रिवाज आलेला आहे. आज देखील अनेक चर्चेसमध्ये जर आपण गेलं तर पाळक साहेब किंवा एल्डर्स लोक मंडळीचे पाय धुताना आपण ऐकले असतील, बघितलं ना. अनेक मंडळींमध्ये आपल्याला दिसतं की ही रिवाज आहे, परंपरा आहे की ते लोक काय करतात? मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला पुढे बोलवतात आणि त्याचे पाय धुतात. त्याबद्दल निश्चितच मला काही सांगणं नाही, परंतु ही एक आठवण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे नम्रतेने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहे. आणि आज आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताला 300 रुपयासाठी इथे निश्चितच एक विधीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ती विधी कोणती होती? कोणती विधी होती? मारियाने काय केलेलं आहे? पवित्र तेल जे होतं ते त्याच्यावर उमटलेलं आहे. आणि शिष्य काय करताय? शिष्यानं राग आलेला, विशेष करून यहुद्याला राग आलेला. आणि तो म्हणतो जर त्याला 300 रुपयाला विकलं असतं तर काय झालं असतं? निश्चितच गोरगरिबांसाठी हे पैसे देऊन त्यांची सेवा केली असते. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी देखील गोरगरिबांसाठी आलो, परंतु काही गोष्टी जे आहे ते मला माझ्या या पवित्र विधीसाठी किंवा देवाच्या शास्त्राला एक पूर्ण होण्यासाठी किंवा अभिषेकासाठी गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे तेल महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी इथे सॅनिटायझरची बाटली ठेवलेली आहे. तिथे काय कोणती बाटली ठेवलेली असते? आपली तेलाची बाटली ठेवली असते. कधी कधी काही लोक विसरून जातात, तिथे सोडून देतात. पाळक साहेबांनी यायचं आणि त्या उचलायचं असतं. तर हे इथे ती सॅनिटायझरची बाटली ठेवली आहे. सॅनिटायझर म्हणजे शुद्धता. आता मला तोच विषय धरून बोलावा लागेल. मला तेलाच्या बद्दल बोलायचं, पण आता ते सॅनिटायझर म्हणजे शुद्धतेकडे वळावं लागेल. तर ही गोष्ट जी आहे ते अभिषेक, तेलाचा अभिषेक दर गुरुवारी इथे केला जातो. आज देखील गुरुवार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण इथे येतात. किती लोक गुरुवारी तेलाचा अभिषेकाच्या प्रार्थनेसाठी मंडळीमध्ये येतात? हात वर करा. प्रेज द लॉर्ड. हात वर खाली करा. काही लोकांना असं वाटतं की गरज नाही, आपल्याला हरकत नाही. प्रत्येकासाठी पाळक साहेब प्रत्येकाला फोर्स करणार नाही, कारण की ह्या अभिषेकाला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं महत्व कळालं. कदाचित आज आम्हाला त्याचं महत्व कळालं. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ही विधी होऊ द्या, ही विधी होऊ द्या. गरिबांची सेवा तर मी करणार, गरिबांची चाकरी आणि गरिबांच्यासाठी मी आपल्या आयुष्यात 3.5 वर्ष मी काल केलेलं आहे, परंतु आता समय आलेला आहे की मला या विधीच्या द्वारे, त्या अभिषेकाच्या द्वारे एक उत्तर विधीला सामोरे जायचं आहे. आणि ती दासांना मिळत नाही, ती विधी पूर्ण करायची नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त जरी दासाच्या स्वरूपात राहिला, परंतु गुन्हेगार म्हणून त्याला ती विधी लाभलेने असं झालं नाही. तर मृत्यूच्या अगोदर त्याला तेलाचा स्पर्श आणि अभिषेक केलेला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने ती विधी टाळली का? कोणी केलं? ती विधी कोणी केली? मारियाने केली. तिच्याबद्दल काय लोक म्हणत होते? ही अरे कशी स्त्री आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही कसं काय करून घेतात? आणि याबद्दल ऑब्जेक्शन होतं. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने ते म्हटलं का तू कोण आहे बाबा? अरे मला माझा अभिषेक नाही. जो व्यक्ती करत आहे तो कोणाच्या नावाने करत आहे? देवाच्या नावाने करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आज या विधीला आपण महत्व देणं देखील गरजेचं आहे. ती विधी दर गुरुवारी आपण करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी जाणून बुच्छून हा विषयाकडे येते तुम्हाला. ही विधी दर गुरुवारी केली जाते आणि त्याच्याद्वारे तेलाचा स्पर्श, याचा लाभ मंडळी घेत असते आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याचा स्पर्श तुम्हाला आणि मला होत असतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे कृपया विनंती करतो आज की त्या विधीला तुम्ही सामोरे जात असताना ती पवित्रता तुम्ही जपा. आता मी की आणि जरूर त्याचा लाभ घ्या. आणि आपल्याला असं दिसतं की त्या विधीच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने काय झालेलं आहे? त्याला 300 रुपयामध्ये विकण्याचा, परंतु काय घडलेलं आहे तिथे? 30 रुपये घेऊन यहुदाने त्याला धरून दिलेला आहे.
आणि 30 रुपयाच्या बद्दल पवित्र शास्त्र येणे प्रकारे सांगतं की का 30 रुपये? कारण की यहुदा त्यांच्याकडे गेला आणि यहुदा त्यांना म्हणतो की तुम्ही मला त्याच्या बदलात काय देणार? त्यांनी लगेच तोलून 30 रुपये त्यांना दिले. आणि 30 रुपयाच्या बद्दल पवित्र शास्त्र नियमशास्त्र आपल्याला येणे प्रकारे सांगतं की जेव्हा एक मालक असतो आणि त्याचा दास आहे, एक मालक आहे, त्याच्याकडे बैल आहे आणि एक बैल जेव्हा जातो आणि त्या दासाला घायाळ करून त्याचा जीव घेतो त्या दासाचा, तेव्हा त्याचं कम्पेन्सेशन म्हणून किंवा त्याचा मोबदला म्हणून जो दास मेलेला आहे त्याच्या मालकाला, त्या बैलाच्या मालकाने काय द्यायचं असतं? पैसे द्यायचे असते. आणि त्याची किंमत किती असते? 30 रुपये. मनुष्याची किंमत किती? 30 रुपये. आपण म्हणू काय 30 रुपयाच आमची किंमत आहे का? पैशाची किंमत या दिवसामध्ये कमी होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला नुसते 30 रुपयामध्ये त्या दासाच्या स्वरूपामध्ये आपल्याला या इतिहासामध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये बघायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. येस. आज आपण विमा जरी काढला तर आपण म्हणतो एवढा लाखाचा आमचा मेडिक्लेम आहे, एवढं आहे. आपल्याला आपल्या जीवाची काळजी आहे आणि आपण लाखो रुपयाचा विमा किंवा पॉलिसी करतो, आपण मेडिक्लेम करतो, कारण की आपल्याला माहित आहे हे शरीर हे महत्वाचं आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या जीवनाची किंमत मनुष्याने नुसती 30 रुपये जाणली, कारण की ही मनुष्याची योजना नव्हती, ही परमेश्वराची योजना होती. कारण की दासाची किंमत 30 रुपये हे नियमशास्त्र ठरवतं आणि आज ते 30 रुपये ठरवत होते की येशू ख्रिस्त आणखीन कोणी नाही तर हा दासाच्या स्वरूपामध्ये आलेला तुमचा आणि माझा राजा आणि प्रभू आणि मुक्तिदाता, तारक आणि चालक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, कोणतेही काम करत असता ख्रिस्ती लोक कधी देखील लाज असते, कारण की त्यांना माहित आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे लीनते आणि नम्रतेचे कार्य करतात तेव्हा त्याचं प्रतिफळ मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा मोठ्या गोष्टीसाठी प्रयत्नशील असतात आणि मोठ्या गोष्टीवर भिस्त ठेवतात तेव्हा अनेकदा तुम्ही लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, आणि जेव्हा लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आम्हाला दिसून येतं की आम्ही ती चित्तवृत्ती, ती नम्रता घालवून बसतो. अनेकदा या चर्चमध्ये पहिले आम्हाला सांगावं लागायचं, अरे बाबा या गुड फ्रायडेला ईस्टर लोक यायचेच नाही, ईस्टर गुड फ्रायडेला सगळे किंवा ख्रिसमस न्यू इयरला गायब होऊन जायचे. का? पत्र्याचं शेड आहे. पत्र्याच्या शेडमध्ये कोणी बसून प्रार्थना करतं का तिथे? ठीक आहे पाळक साहेब, आम्ही दरवेळेस येतो, परंतु मोठ्या सणासाठी मोठं चर्च पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी अनेक लोक चर्च टाळत असते. अनेक लोक म्हणतात, हो पाहुणे मंडळी येतात आमच्याकडे, त्यांना काय दाखवायचं? हे आमचं चर्च पत्राचं चर्च. कसं तरी वाटतं आम्हाला. फोटो बिटो कशा पत्राच्या समोर कसे काढायचे फोटो. आणि अशा प्रकारे मंदिराच्या सेवेला अनेकदा आम्ही तुच्छ लेखतो. अनेकदा येशूच्या सेवेला तुच्छ लेखलं जातं. परंतु अनेकदा आम्ही मंदिराकडे बघतो, आम्ही सेवेकडे बघतो, आम्ही मिनिस्ट्रीकडे बघतो, परंतु त्याच्या मागे प्रभू येशू आहे त्याचा विसर तुम्हाला आणि मला अनेकदा पडतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्तानी ही बाब स्पष्ट केलेली आहे की दोघं किंवा तिघं माझ्या नावाने, काय पुढे काय आहे विसरलो मी, तिथे मी आहे. एवढं लहान चर्च तर कधी मी बघितलं नाही माझ्या जीवनामध्ये. तुम्ही बघितलंय का? नाही. होतं एका काळी असं होतं, पाळक साहेब एकटे यायचे, कोणीच नाही यायचे. असंही घडलेलं या चर्चमध्ये. आणि अशा समयी काही चर्चचे एल्डर्स आणि आमचे सिनियर जे आज प्रभूकडे, त्यांनी नियमित या मंदिराला धरून ठेवलं, प्रार्थना करत आले, प्रोत्साहन देत आले आणि सेवा अर्पित करत आले. त्यामुळे आज आम्हाला ही संधी मिळाली. प्रेज द लॉर्ड. परंतु आज देखील जर तुम्ही या चर्चला ज्या देवाने घडवलेलं आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला जर तुम्ही आज महत्व देत नाही तर मला सांगू द्या तुम्ही देवाच्या त्या बलिदानाची, देवाच्या त्या कृपेची, देवाच्या त्या आशीर्वादाचा अपमान करत आहात. देव जर या जगामध्ये बालकाच्या स्वरूपात जन्म घेत असताना त्याला घर मिळालं नाही, परंतु त्याने आम्हाला उत्तम असं ख्रिस्ती मंडळी एक घर दिलेलं आहे, तर आम्ही त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करू शकतो? आणि यासाठी प्रियांनो,
ती चित्रवृत्ती जी येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई, कारण की तो 30 रुपयामध्ये विकला गेलेला आहे. परत एक वार शास्त्रलेख इथे आपल्याला किंवा नियम हे पूर्ण होताना दिसतो. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त आज देखील तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना, या विधीला सामोरे जात असताना, प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे लीन आणि नम्र झाला त्या प्रकारे लीनता आणि नम्रता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही त्याला पाळत नाही, त्याला तुम्ही मानत नाही, तर मला सांगू द्या की तुम्ही आणि मी आपल्या घमेंडामुळे, आपल्या चढेलपणामुळे, आपल्या जिद्दीपणामुळे, आपल्या हट्टामुळे, आपल्या शिक्षणामुळे, आपल्या पदामुळे, आपल्या पैशामुळे येशूला गमवून बसणारा, येशूला गमवून बसणारा. आणि त्यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला देवाने खूप सुंदर संधी दिली आहे. आणि मी नेहमी म्हणतो की ख्रिस्ती मंडळीच्या ताडीवाला रोडसाठी देवाने खूप ब्लेसिंग ठेवले. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे काही नाही आहे, आमच्याकडे धन नाही, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे शिक्षण नाही, आमच्याकडे पद नाही. त्यामुळे आम्ही कशाचा गमेंड बाळगतो? आम्ही तर येशूचा अभिमान बाळगतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही येशूचा गौरव करतो की आमच्याकडे या सर्व गोष्टी नाही, परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांना खाली उतरणं खूप कठीण होऊन बसतं, त्यांना तिथून खाली येणं कठीण होतं. कारण की त्या गोष्टी, त्यांचं स्टेटस आणि त्यांचं जे काही आपण म्हणूया की सन्मान, आत्मसन्मान याला कुठेतरी डागाळतं आणि ते म्हणतात आम्ही कसं काय उतरायचं खाली, परंतु आमच्याकडे काही नाही. आणि येशू म्हणतो असेच लोक तस देवाला बघतील. प्रेज द लॉर्ड. जे लीन आहे, जे नम्र आहे. आणि आज तुमच्या आणि माझ्याकडे ती क्वालिटी आहे. प्लस त्या क्वालिटी बरोबर येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, माझी सेवा जी मी शिष्याने दिली ती सेवा तुम्हापर्यंत येणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा लूका शुभवर्तमान 22 अध्यायामध्ये आपण असतानाच याचं वचन 18-19 वाचा. भाकर घेतली, उपकार स्मरण करून ती मोडली. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. स्मरण शब्द इथे आलेला आहे आणि त्याच्यावरूनच मौंदी हा शब्द आलेला आहे. आणि आज परत एक वार प्रभू येशू ख्रिस्त परत करा आम्हाला सांगत आहे की भाकर त्यांनी घेतली आणि ती घेऊन म्हटलं, हे माझे शरीर आहे, हे माझे शरीर आहे. मागील दिवसामध्ये एक मुलगा माझ्याकडे आला, पाळक साहेब फार मोठी चूक झाली माझ्याकडून, आणि पुष्कळ वेळ तो खूप दुःखी होऊन माझ्याशी बोलत होता. म्हटलं असं काय गुन्हा झाला, तू एवढा प्रायश्चित्त करत आहे? नाही म्हणे, चुकून मी आलो आणि तो तुमचा प्रसाद जो आहे तो मी घेतला म्हणे पुढे येऊन. म्हटलं कोणता प्रसाद? नाही म्हणे, ती भाकर आणि ते मी माझा काही बाप्तिस्मा झाला नाही आणि मी काय प्रभूचा म्हणजे निश्चित मी प्रभूला मानतो सगळ्या काही गोष्टी, परंतु चुकून ते झालेलं आहे, तर माझ्यावर प्रार्थना करा की माझ्यावर शाप येता कामा नये, माझ्यावर शाप येता कामा नये. आणि त्याचं प्रायश्चित्त हृदय, त्याचं डोळ्यातले अश्रू आणि त्याच्या मनातली भावना बघून मी देखील गौरवून गेलो. खरोखर काही लोक असे असतात की त्या विधीचा सन्मान काय आहे, आदर काय आहे, काय आमच्याकडून घडलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना खंत वाटते आतून की नाही 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 नाही, मी काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे, कारण की हे पवित्र आहे, मी देवाच्या अनुला आणि देवाच्या या विधीला मोडलेला आहे, त्यामुळे देवाचा शाप आणि क्रोध माझ्यावर येईल. आज येशू ख्रिस्त हे म्हणतो की हे माझं शरीर आहे, हे तुम्हासाठी देत आहे. आणि त्या शरीराच्या जवळ आणि त्याच्या शरीराच्या अर्पणाच्या जवळ आज काही क्षणानंतर आपण येत असताना खरोखर त्या पवित्र शरीरासाठी आम्ही त्या पवित्र प्रभूकडे येत असताना खरोखर आपले पाप पदरी घेऊन त्याचप्रमाणे प्रायश्चित्त अंतकरणाने त्याच्या जवळ येत आहोत की नाही, की त्या विधीचं जे वर्षानुवर्ष आपण पालन करत आहोत त्याचं गांभीर्य आम्हाला आहे किंवा नाही, हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आज त्या मुलाच्याकडे बघून मला देखील आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली की खरोखर तो जो ख्रिस्ताला ओळखत नाही किंवा या विधीला त्याला माहित नाही, त्याला देखील आतून किती गिल्टी वाटत आहे, कितीतरी त्याला वाटत आहे की मी काहीतरी चूक केलेली आहे. जर आपण तयारी केली नाही तर तशी गिल्टी तुम्हाला आणि मला वाटते काय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. की लोक म्हणतील अरे एवढा महत्वाचा असं घेतलंच नाही, तर त्यामुळे मी घेत आहो. हे ते प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की
मी आपलं शरीर जे तुम्हासाठी देत आहे त्याच्या स्मरणार्थ हे करा. कारण की आता काही समयाच्या नंतर, काही तासाच्या नंतर वधस्तंभावर माझं हे शरीर काय जाणार नाही, मोडलं जाणार आहे, हे वधलं जाणार आहे. त्या शरीराला निश्चितच एक महत्वाच्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. कारण की ते शरीर राहणार नाही, त्या शरीराची चिंध्या चिंध्या होणार आहे. त्या शरीराला आपल्याला दिसत आहे की त्या शरीराला निश्चितच चाबकाच्या फटक्याच्या द्वारे त्याचे वरचा जो भाग आहे, ज्याला आपण चामडी म्हणतो किंवा स्किन म्हणतो, ती सगळी निघून जाणार आहे. त्याचे हाडहाड दिसणार आहे, त्याच्यातून रक्त वाहणार आहे, त्याच्यावर लोक थुकणार आहे, त्याच्या शरीरातले कपडे, हे वस्त्र जे आहे ते हिनवून काढून घेण्यात येणार आहे, त्याच्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हातापायाला खिळे ठोकणार आहे. आणि अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये कोण जाणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त जाणार. हे कोणाला गुन्हा, हे कोणाचा गुन्हा आहे? मेरे गुनाह के खातिर, है ना. आपण नेहमी म्हणतो, गीते गातो की येशूने माझ्या गुन्ह्यासाठी ते सहन केले. ऍक्च्युली तो त्रास, ते समय, तो परिस्थिती तुमच्या आणि माझ्यावर येणार आहे किंवा येणार होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेली? सहन केलेली. ती सहन केलेली आहे. आणि एक नाही तर दुप्पट त्याने काय केलेलं आहे? तुमच्यासाठी दंड सहन केलेला आहे. पहिला दंड हा था की त्यांनी सापकाचे फटके खाल्ले. सेकंड, त्यांनी वधस्तंभ वाहून नेत काय केलेलं आहे? हातापायाला खिळे ठोकत त्याला वधस्तंभावर दोन गुन्हे त्यांनी सहन केले. आता मी तेवढा वेळ नाही, परंतु ऑनलाईन आपण जॉईन व्हा. उद्या गुड फ्रायडे संपल्यानंतर घरी जाऊन ऐका, ते उद्या तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायलाच मिळेल. परंतु सांगण्याचा अर्थ हा आहे प्रियांनो, की आमचे दंडाचं दुप्पट वाटा त्याने जर घेतलेला आहे, तर आम्ही आज त्याच्यासाठी काय द्यायला तयार आहोत? प्रेज द लॉर्ड. काय द्यायला तयार आहोत? आज आपण या विधीला जेव्हा इथे समोर येणार आहोत, तर तुम्ही काय प्रॉमिस करणार आहे? नुसतं प्रभूपासून घेणार की प्रभूला काही देणार? पण मी वारंवार म्हणतो की सुरुवातीला जे लोक येत नाही ते मोठे आशीर्वाद गमवतात. कारण की सुरुवातीचा जो टप्पा आहे, जो पाळकाच्या संदेशाच्या अगोदरचा टप्पा असतो, त्याच्यामध्ये वर्शिप असते, त्याच्यामध्ये गीते गायले जातात, त्याच्यामध्ये स्तोत्र वाचलं जातं, त्याच्यामध्ये प्रार्थना केली जाते, आणि तिथे मंडळी देवाला देत असते. प्रेज द लॉर्ड. आणि संदेशापासून दुसरा टप्पा सुरू होतो, जिथून देव तुम्हाला देत असतो. तो आशीर्वाद असो, ब्लेसिंग असो, बरकत असो किंवा भेट असो, हे सर्व काही देत. जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये येत नाही, काही लोक तिसऱ्याच टप्प्यामध्ये येतात, डायरेक्ट प्रेयरसाठी येतात. फार महत्वाचे पाळायचं, खूप समस्या, खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. आणि त्यामुळे पहिले 2 टप्पे काही महत्वाचे नाही. तुम्ही प्रार्थना करा, तेल लावा, खूप प्रार्थना करा. मागच्या वेळेस पण एक उदाहरण दिलं की एक मोठे संदेशवाहक होते आणि त्या संदेशवाहकाच्या समोर खूप मोठी लाईन लागलेली होती, कारण की ते हिलिंग आणि प्रॉफिट्स होते आणि सेवा करत होते. आणि मग बाळकसाहेब डोळे झाकून सर्वांसाठी प्रार्थना करत होता. अनेकांना आशीर्वाद, अनेकांना लाभ मिळत होता. आणि मग बाळकसाहेब दचकले. त्यांनी बघितलं की एक व्यक्ती सारखा येतोय. अरे तुम्ही आता तर तो 2दा येऊन गेला, परत तिसऱ्याचा परत. नाही, ते खूप मला ब्लेसिंग पाहिजे, आज खूप आशीर्वाद पाहिजे, आज मला खूप ब्लेसिंग पाहिजे, म्हणून मी सारखा येत आहे. सारखा येतो. बाळकसाहेब खूप प्रार्थना करा. तुम्ही काय करणार? जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला, बाळकसाहेबाचाच विश्वास आहे, जे सेवक आहे त्यांचा विश्वास आहे, परंतु बरं करत असताना तुमचा विश्वास काम करणार आहे. आणि विश्वास बळकट केव्हा होईल? जेव्हा तुम्ही देण्याची इच्छा बाळगतात. प्रेज द लॉर्ड. नुसतं घेणाऱ्या लोकांचा विश्वास नाही बाळगत, ते भिकारी राहतात. आम्ही भिकारी नाही, तर आम्ही प्रभूचे याजक दास आहोत, जे देण्यासाठी निर्मित झाले. प्रेज द लॉर्ड. घेण्यासाठी किती लोक निर्माण झाले? नाही, प्रभूने तुम्हाला सामर्थ्य दिलंय, प्रभूने तुम्हाला ताकद दिलं, प्रभूने तुम्हाला योजना दिलेली, प्रभूने तुम्हाला पवित्र आत्मा दिला, आणि या सर्व गोष्टी यासाठी दिल्या की तुम्ही जगाला देणारे व्हावं. तुमच्या कृतीकडे, तुमच्या आचरणाकडे बघून त्या स्वर्गीय पित्याचा गौरव झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही घेण्यामध्ये इंटरेस्टेड जास्त आहोत, त्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. आज परत एक फार मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छितो की आज तुम्ही ह्या मेजापाशी येत असताना
जेव्हा ही विधी आहे, 40 दिवस उपवास केलेला आहे, 40 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रभूला प्रार्थनेच्या द्वारे, घरोघरी भक्तीच्या द्वारे, तुमच्या घरी देखील मंडळी आली त्याच्याद्वारे, त्याचप्रमाणे गीतांच्या द्वारे, वाचनाच्या द्वारे आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची भेट घेतलेली. पहिल्या दिवशी मी सांगितले की दानिएलप्रमाणे देव तुम्हाला बोलवत असताना तुम्ही हे देखील म्हटलं, हा तुझा दास ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. मग हा दास काय ऑनलाईन ऐकणार का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हा दास ऐकत आहे. पाळक साहेब, एक नाही 2-2 कॅमेरे आपल्याकडे, त्याचा फायदा तर व्हायला पाहिजे ना. खरी तो लय भारी आहे, हे काही नाही, ह्याच्यावर बघा ना. कुठे गेले स्क्रीन? इकडे नाही, बंद आहे वजस. त्यामध्ये आहे ना टीव्हीवर लय भारी दिसतं, तुम्ही लय भारी दिसतो मोबाईल, तो भले आवडतो आम्हाला. हो प्रियांनो, हे आपण इतरांसाठी उभं केलेली तरतूद आहे, परंतु आम्हाला प्रत्यक्षात देवाला बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही प्रत्यक्षात देवाला इथे भेटू इच्छित नाही तर देव देखील म्हणाल, ते चित्र बघ, तू नरकातून बघ काय चाललं तिथे, लाईव्ह तुला दाखवतो मी. एक स्क्रीन लावणार आहे आणि तिथे सगळेजण बघायचं कशा प्रकारे लोक स्वर्गामध्ये एन्जॉय करतात आणि आपण नरकातून बघायचं खालून. त्यांनी तयारी आहे का? मग हे स्वर्ग आहे देवाचं. प्रेज द लॉर्ड. जिथे देव आहे, जिथे देव भेटत आहे. मी हे नाही म्हणत आहे की ते ऑनलाईन नरक आहे, परंतु तिथे देव तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या अगोदर देव इथे भेटायला आलेला आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आपण इथे येत असताना स्तुती करा, वर्शिप करा आणि विशेष करून 40 दिवस संपल्यानंतर देव तुम्हाला नुसता आशीर्वाद नाही तर देव तुम्हाला क्रियाशील सेवा देत आहे. प्रेज द लॉर्ड. क्रियाशील सेवा देत आहे आणि ती सेवा देत असताना प्रभू येशू ख्रिस्त आता या वचनामध्ये अशा प्रकारे म्हणतो की ही उपज मी परत खाणार नाही, परंतु तुमच्या सेवेच्या द्वारे जे अनेक आत्मे जिंकले जातील त्यांच्या समवेत मी ती उपज तिथे घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज कितीतरी वेळेस आपण आलो आणि कितीतरी वेळेस घेतलेला आहे. आज प्रभू तुम्हाला आणि मला हा विचारणार आहे की जर मी तुला लाभलोय तर तू किती जणांना मला शेअर केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे आपण काय शेअर करतो? प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि त्याचं रक्त पाळक साहेब शेअर करतात, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्यामुळे, माझी वचनं जर तुमच्यामध्ये असेल तर जे काही मागाल मी ते तुम्हाला देणार आणि मी तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्यामध्ये वस्ती करणार. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला त्या वस्तीचा लाभ मिळाला असता. अनेक वस्तीमध्ये असे लोक आहे ज्यांना आज देखील तो तारणारा कळालेलं नाही, त्यांच्यापर्यंत तुम्हाला आणि मला वचन नेण्याची जबाबदारी प्रभूने दिली. प्रेज द लॉर्ड. ती कशी करायची, काय करायची ती देवाकडे मागा आणि देव देणार आहे. आमच्याकडे अनेक बहिणी आहे, मला अतिशय आनंद वाटतो. ते इथे साक्ष देतात रविवारच्या दिवशी आणि ते म्हणतात की बाळक साहेब आणि प्रभूला धन्यवाद असो, येशूला धन्यवाद असो, कारण की मी प्रेयर केली, मी प्रार्थना केली आणि लोकांच्या जीवनामध्ये कार्य झालं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आम्ही त्यांना टीच केलं का काही फार कसं काय नाही, आत्मा त्यांच्याशी बोलतो, त्यांना जे प्रभूमध्ये मिळालेलं आहे ते लोकांचे शेअर करतात. लोकांचा विश्वास वाढतो की खरोखर ह्यांच्या ठाईचं येशू आहे, तो सामर्थशाली आहे आणि मी जर त्या येशूच्या कडे जवळ आली आणि माझ्यासाठी जर ह्या बहिणीने प्रार्थना केली तर माझं जीवन आणि मला बरं वाटणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही सेवा आहे, ही सेवा मागे, माझी सेवा, आमची सेवा मागे, ही खरी सेवा आहे जी प्रभू तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आम्ही तुम्हाला इथपर्यंत किंवा सेवक दास याजक इथपर्यंत आणतो, परंतु इथून गेल्यानंतर, ह्या इथून घरी गेल्यानंतर तुमची मिनिस्ट्री आणि सेवा सुरू होती आणि ती सेवा मिनिस्ट्री ही आहे की भावा बहिणी, तुझ्यासाठी देखील येशूने शरीर, तुझ्यासाठी देखील येशूने रक्त सांडलेलं आहे. तू विश्वास ठेव, तू विश्वास ठेव. तो येशू ज्याने माझं जीवन बदललंय तुझं जीवन देखील बदलायला उत्सुक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कार्य अपेक्षित आहे, हेच कार्य अपेक्षित आहे आणि ह्यामुळे येशू ख्रिस्त म्हणतो की मी येईपर्यंत तुम्हाला ही विधी निरंतर पाळायची आहे. आणि यासाठी आज तुम्ही यामध्ये आला असताना यिर्मया याच्या 31वा अध्याय आणि वचन 31 ते 34 मध्ये यिर्मया काय म्हणतो बघूया. यिर्मया 31 आणि मग मी जास्त घेत संपवतो. 31वा अध्याय आणि 31 पासून इस्रायलाच्या घराने, यहुद्याच्या घराने 2 राष्ट्र होते त्या काळामध्ये, त्यांच्या बरोबर मी करार करल, तोच करार तुमच्या बरोबर देखील आज करत आहे. कारण की पुढचं वचन येत आहे की
हे नवा कराराचं रक्त आहे जे तुम्हासाठी सांडलं जातं. हे करार जे आहे, कव्हनंट जे आहे, ते तुमच्या आणि बरोबर प्रभू येशू मध्ये स्थापित होतं. पुढे तरी तो माझा करार त्यांनी मोडला. मी त्यांच्याबरोबर विवाह केलेला आहे. आज ही वधू असलेली मंडळी आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताची कोण आहे? कोण आहे? वधू आहे. मी त्यांच्याशी विवाह करू इच्छित होतो आणि विवाह केलेला आहे, तरी देखील ती फितूर झालेली आहे. तिने तो करार जो आहे, जो विवाहाच्या नंतर पाळला जातो, तो करार त्यांनी काय केलेला आहे? मोडलेला आहे. पुढे तर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हाय की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवील, मी त्यांच्या हृदयपटावर लिहीन. प्रेज द लॉर्ड. यस. आता हा करार नुसता बॉन्ड पेपरवर नाही, हा करार नुसता ऑनलाईन नाही, हा करार आता मी त्याच्या हृदयपटावर छापणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. इतके दिवस आपण वाचत होतो, परंतु आता यापुढे तो करार जो तुमच्यामध्ये छापला गेलेला आहे तो लोकांना वाचता यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस. ही बाब लक्षात ठेवा. हा करार आता वाचणार कोण? जर तुमच्यामध्ये छापले गेलेले, तो करार जो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये छापले गेले, इतर लोक तुमच्यामधून वाचतील. कारण की ह्याच्या हृदयावर, ह्याच्या अंतःकरणावर, पटलावर मी हे वचन लिहून ठेवलेले, त्यामुळे हे वचन आणि हा करार त्याच्या आचरणातून दिसतो. प्रेज द लॉर्ड. हा बदललेला आहे, ही बदललेली आहे, कारण की ही प्रभूमध्ये एक नवीन जीवन तिला प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुरूप ती कराराने बांधली आहे. त्यामुळे ती डिस्टर्ब होत नाही, तर ती येशू मागे चालते. पुढे काय लिहिलेलं आहे? मी ते त्याच्या हृदयपटावर लिहीन, मी त्याचा देव होईन आणि ते माझे. यस. जेव्हा हे होईल ना, तेव्हा ते माझे लोक आणि मी त्याचा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. नुसतं पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊन गेले आणि माझ्याकडे तर 10 पवित्र शास्त्र, माझ्याकडे 5 पवित्र शास्त्र आणि वेगवेगळ्या वर्जन माझ्याकडे, हे चालणार नाही. हा करार जो आहे तो देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेला आहे. तो करार तुमच्या जीवनामधून दिसायला पाहिजे आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांच्या जीवनामध्ये अपेक्षा होती की जी विधी मी तुम्हाला लावून दिलेली ती विधी तुम्ही पाळा. प्रेज द लॉर्ड. ही पाळा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या विधीचं स्मरण कराल तेव्हा लक्षात ठेवा की एक देव जो आहे ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तुमच्या पापांसाठी, अधर्मासाठी मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी देऊन तुम्ही विकत घेतलेले. आता तुम्ही स्वतःचे लोक नाही तर देवाचे लोक झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही विकत घेतलेले आहात आणि त्याचा मोल प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि शेवटला 34 वचन, आमेन. आता तुम्हाला सारखं सारखं जाऊन शेजाऱ्याला सांगायची गरज नाही, आमचा देव आहे, आमचा हा असं आहे, आमचं ख्रिस्ती धर्मामध्ये ते आहे, आमच्या ह्याच्यामध्ये असं असतं, आमच्या ह्याच्यामध्ये तसं असतं, ते प्रभू वचन विधी असं असतं, ते रक्त असं असतं, अशा प्रकारचं शरीर मोडलं गेलेलं आहे. हे इथे वचन काय सांगतं? असं आपल्या शेजाऱ्याला कोणाला सांगायची गरज पडणार नाही. पुढे आमेन. ते शेजारचे लोक जे आहे ते लहान असो किंवा मोठे असो, ते तुमच्या आणि माझ्याकडे बघून म्हणतील खरोखर काय ख्रिस्ती धर्माचा गुज आणि रहस्य ते आम्हाला दिसत आहे. ते आम्हाला वाचायची गरज नाही, आम्हाला पवित्र शास्त्र ट्रॅक्सची गरज नाही, ते तुमच्यामध्ये आमच्यामध्ये दिसून येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे देवाला हवंय. आणि यासाठी आज तुम्ही या मेजपाशी येत असताना म्हणतो मी बदललेला आहे, मी बदललेले 40 दिवसानंतर मी बदललेला आहे. यस, बदललेला म्हणजे हे तुम्हाला आणि मला दाखवायचं. पुढे शेवटलं, आणि त्यानंतर मग मी त्याच्या धर्माची क्षमा करेल आणि त्याचे पाप स्मरण करणार. ज्यांच्या जीवनामध्ये हे दिसतं ते जेव्हा इथे गुडघे टेकतात आणि प्रभू
जरी मी हे सगळं काही करत असलो, जरी माझ्या आचरणाच्या द्वारे, माझ्या जीवनाच्या द्वारे मी देवा तुझी साक्ष आणि माझ्या जीवनाच्या द्वारे मी ख्रिस्त गाजवत असलो, तरी मी एक मनुष्य आणि मी चुकलो आहे, मी चुकत आहे, मी तुला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहे, मी तुझ्या आज्ञा मोडलेले. आज प्रभू मी आपले पाप पदरी घेतो, तू विश्वासनीय नाही, माझ्या अधर्म आणि पापांची क्षमा कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा देव तुम्हाला क्षमा करील. प्रेज द लॉर्ड. हे लोकांसाठी या विधीची स्थापना करण्यात आलेली, कारण की हेच लोक जेव्हा ती वेळ येईल, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथे मेजावर बसलेला असेल, तेव्हा तुम्ही आणि मी तिथे बसू, तेव्हा हे लोक तिथे दुसरी मेजवानीमध्ये सहभागी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. धू आणि शुद्ध मध्ये तुम्हाला राहायचं नाही. तुमच्या जीवनामध्ये आता बदल दिसायला पाहिजे. यासाठी मी हा संदेश देते की 40 दिवसातला हा माझा शेवटला संदेश आहे. आणि यानंतर तुम्हाला बदललेलं जीवन आपलं, आणि लोक नुसतं आपण बोलून मी तो बदल घ्या, लोकांनी म्हणायला पाहिजे खरोखर ह्या 40 दिवसानंतर ही बहीण ही भाऊ मला बदललेली दिसते. प्रेज द लॉर्ड. त्याचं बोलणं, त्याचं उठणं, त्याचं चालणं आणि त्याचं सर्व काही गोष्टी येशूमय झालेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. तो रागवत नाही, तो शिव्या देत नाही, तो भांडण करत नाही, तो रुसत नाही, तो क्षमा करतो, तो प्रीती करतो. कारण की वधस्तंभावरचे 7 उद्गार नुसता तो बोलत नाही, तर त्याच्या जीवनातून मला दिसून येतात की हे बापा यांना यस, तो क्षमा करतो, तो प्रीती करतो, तो त्यांचे पाप आठवत नाही, त्यांचे गुन्हे त्यांनी क्षमा केलेले. आणि अशा प्रकारचं जीवन आज जेव्हा प्रभूमध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसतं, तेव्हा तुम्ही आणि मी बदललेले लोक ठरतात. आणि अशा प्रकारची सेवा ह्या विधीच्या नंतर तुम्हाला जाऊन बाहेर करायची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशी सेवेची मनोवृत्ती जर तुमच्या आणि माझ्या ठाई असेल, तर मला सांगू द्या, ही विधी तुमच्यासाठी आशीर्वादित ठरणार आहे. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय की माझ्या स्मरणार्थ करा, हे स्मरण देखील आशीर्वादित ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. स्मरण जगामध्ये बहुत लोक करतील, परंतु सर्वांसाठी तो आशीर्वाद नाही. ते स्मरण तुम्ही आणि मी आज करत असताना तुमच्यासाठी जर ही विधी आज आणि यापुढे आशीर्वादित व्हायची आहे, तर तुम्ही देवाकडे आपलं जीवन अर्पित करा. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, कारण की आज परत एक वार या विधीच्या संदर्भात जे वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेलं आहे प्रभू, जे तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोललेलं आहे. आणि या विधीच्या द्वारे काय आम्ही करत आहोत, आम्ही कुठे आहोत, आमची आंतरिक आणि आमच्या मनातली पातळी काय आहे, आम्ही ख्रिस्ताच्या मंदिराला किती महत्त्व देतो, त्याच्यामध्ये वास्तव करणाऱ्या येशूला किती महत्त्व देतो, आमच्या हृदयामध्ये खरोखर वचन आहे आणि येशू आहे का, याचा पडताळा करून आम्ही या मंदिरामध्ये आलो असताना परत एक वार आम्हाला आत्मचिंतन करण्याची संधी तू दिलेली आहे. एक नवीन दृष्टिकोन तू आम्हाला दाखवलेला आहे. त्यानुसार आचरण करण्याकरता आमच्या हृदया पटलावर तुझं वचन लिहून ठेव. नुसतं लिहूनच नव्हे, तर त्यानुसार आम्ही आचरण करणारे व्हावं. यासाठी की पित्या या 40 दिवसानंतर आम्ही एक बदललेले व्यक्ती, कदाचित आमचं नाव ते राहील, आमचे कपडे ते राहील, आमचं घर देखील ते राहील, आणि पवित्र परमेश्वर आमचं शरीर देखील ते राहील, परंतु आमच्या जीवनामध्ये एक बदल घडून येईल आणि आमच्या या जीवनातून येशू इतरांना दिसेल. आणि अशी कृपा आणि दया कर. आमच्या अधर्म आणि पाप आम्ही पदरी घेत असताना पित्या त्याची तू क्षमा कर. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. ह्या वेळेस एक you